तुम्ही जे मला प्रेम देता ना, मी कुठल्या शब्दात सांगू शकत नाही. कधी कधी ते प्रेमच एवढं होऊन जातं की मला काय बोलावं पुढे कळत नाही. मी कोणीच नाही मित्र, मी कोणीच नाही आहे. विठ्ठल लहाने, पुंडलिक लहाण्याचं छोटं पोरग, माकेवात वाढलो. आणि आज तुमचं उभं आहे. आजचा कार्यक्रम उडाण, ह्या उडाण, मी जी उडाण भरली आणि ही उडाण भरण्यासाठी ज्या ज्या माणसांनी मला पंखात, माझ्या पंखात मला बळ दिलं, यातली बरीचशी जण माझ्या स्टेजवरती उपस्थित आहेत. मुख्य बळ देणारी माझे मायांना, माझे मोठे दादा जाधव सर, पाटील सर, ही मंडळी मला बळ देणारी, माझ्या पंखात बळ देणारी मंडळी आहेत. त्यांच्यामुळेच मी ही उडाण घेऊ शकलोय. आज माझ्याबरोबर चला, मी सगळ्या मुलांना सांगणार आहे, आज माझ्याबरोबर चला. कुठे? आपण सगळेजण उडाण घेऊयात. मोठी उडाण घेऊ, अशी उडाण घेऊ, अशी उडाण घेऊ की पुन्हा मागे बघायची गरज नाही पडली पाहिजे. मला एक आश्चर्य वाटलं होतं की उदयने उडाण हे नाव का ठेवलं. माझ्या बायकोला विचारलं, अगं उडाण म्हणजे काय? बायको म्हणाले टेक ऑफ. टेक ऑफ. विमानामध्ये बसलं ना की विमान टेक ऑफ घेत असतं आणि त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचत असतं. त्याच्या डेस्टिनेशनला म्हणजे त्याला जिथं जायचं तिथं पोहोचत असतं. दॅट इज कॉल्ड एज अ डेस्टिनेशन. तुम्हा सगळ्या मुलांचं, तुमच्या सगळ्या मुलींचं एक डेस्टिनेशन आहे आणि ते डेस्टिनेशनला आज आपण चालू. तुम्ही माझ्याबरोबर चला, माझ्या हातात हात घालून चला, माझ्या विचाराला विचार घेऊन चला. आपण टेक ऑफ करूया आणि आपलं डेस्टिनेशन येईपर्यंत आपण मागे नाही बघायचं. मी असं जगताना ठरवून जगतो, ठरवून. आता प्रत्येक मुलांनी, प्रत्येक पालकांनी असं माझ्याकडे कान करायचे असे, हृदय पूर्ण इकडे ठेवायचं नाही, ऐकायचं. प्रत्येक शब्द ना शब्द ऐकायचा. हा शब्द मी पण ऐकलेला आहे आणि म्हणूनच मी इथं आहे. आणि तुम्हाला तो शब्द मी सांगतो, जो शब्द तुम्ही हृदयात घ्या, मेंदूकडे घेऊन जा. त्या शब्दामध्ये एवढी शक्ती आहे की तुमची उडाण आपोआप भरेल आणि तुम्हाला डेस्टिनेशन कधी कळणारच नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की मी असं ठरवून जगतो. ठरवून कसं ठरवून जगतो? मी असं ठरवलंय की असंच जगायचं. काही प्राधान्य ठरवलेत मी. हे माझं पहिलं प्राधान्य आहे, हे माझं दुसरं आहे. याच्या पलीकडे काही करायचं नाही म्हणजे करायचंच नाही. पहिलं प्राधान्य काय? तर माझ्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं प्राधान्य, पहिलं काम, पहिली गोष्ट माझी मायाने अन्न आहे. मायांना सोडून मोठं प्राधान्य माझ्या आयुष्यात कुठलंच नाही आहे. दॅट इज माय फर्स्ट प्रायोरिटी. जगामध्ये कितीही मोठं काम असेल ना, त्यांच्यापेक्षा मोठं काम माझ्यासमोर असूच शकत नाही. ते माझी पहिली प्राधान्य आहेत, माझं पहिलं प्राधान्य. केवळ त्याच्यामुळेच मी लातूरमध्ये आहे, कारण मायांना मुंबईला यायला तयार नव्हते, नाही तर मुंबईत राहिलो असतो. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण मायांना धन्यवाद म्हणा. हे माझं पहिलं प्राधान्य आहे. दुसरं प्राधान्य, तेवढंच महत्त्वाचं प्राधान्य मी मानतो, ते म्हणजे माझे पेशंट. तुम्हाला माहीत असावं मित्र, 21 मे 2000, साधारणपणे 17.5 वर्ष झाली मी लातूरमध्ये आहे. मी त्या खुर्शीमध्ये बसताना एक शपथ घेऊन खुर्शीत बसतो की मी माझ्या पेशंटला एक शब्द खोटं बोलणार नाही, एक शब्द खोटं बोलणार नाही. माझ्या पेशंटकडनं मी 1 रुपया जास्त घेणार नाही. 1 जर रुपया मी जास्त घेतला मला पाप लागेल. आणि परमेश्वरा, माझ्या गुरूंचा फोटो पाठीमागे आहे. जेवढ्या ज्या लोकांनी माझ्या कन्सल्टिंगमध्ये आले ते बघा. ज्ञानेश्वर माऊलींचा गुरूंचा फोटो माझ्या कन्सल्टिंगमध्ये पाठीमागे आहे. त्यांना मी प्रचंड मानतो आणि त्यांना मी असं शक्ती मागितली की परमेश्वरा मला एवढी शक्ती दे की चुकून सुद्धा माझ्याकडनं असं चुकीचं काम करून घेऊ नको. पण जर चुकून जरी असं घडलं तर एवढी शक्ती दे की मी आयुष्यात प्रॅक्टिसच करणार नाही करणार. अशी शपथ घेऊन त्या खुर्चीत दररोज बसतो मित्र, दररोज. का असं? त्याचं कारण आहे, MBBS, MS, MCH एवढे 12वी नंतर 12.5-13 वर्ष जो आम्ही अभ्यास केला तो पेशंटसाठी केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत तो पेशंटसाठी वापरायचा आहे, ही शपथ आहे माझी. आणि म्हणून ती शपथ घेऊन त्या खुर्चीत बसतो. ह्या 2 प्राधान्यामध्ये जगणारा मी प्राणी. मला खूप छान वाटायचं. मस्तपैकी मायांना, घर, बायको, लेकरं. मला जरा, मी कौटुंबिक डॉक्टर आहे, कौटुंबिक. मला कुटुंब खूप आवडतं. म्हणजे मला मायांना खूप आवडतात, माझी बायको खूप आवडते, माझं लेकर मला खूप जास्त आवडतात. म्हणजे मी खूप प्रचंड ते माझ्यावर प्रेम करतात. त्याच्याहून जास्त म्हणतात नाही, पण तेवढंच मी पण त्यांच्यावर प्रेम करतो. त्याच्यामुळे मी असं घरात गेलो मला खूप मस्त वाटायला लागतं. असं तुम्हाला काय सांगू मी आता, म्हणजे आता सगळं जग जिंकल्याचा आनंद घरात गेलाच होत असतो मला.
म्हणून मी आपलं दिवसभर काम करणे आणि संध्याकाळी घरी जाणे, पेशंट आणि पेशंट संपले घर, व्हेरी हॅपी असं जीवन जगणारा मी. आणि थोडंसं माझ्या विषयातलं अपग्रेडेशन, म्हणजे जगात काय चाललं हे दररोज मला पाहिजे. जगात काय चाललंय, मी लातूरमध्ये बसतो पण देशाच्या प्रदेशामध्ये डेव्हलप कंट्रीमध्ये जर आज काही नवीन सर्जरी होत असेल तर उद्या ती लातूरमध्ये झालीच पाहिजे असं माझं काम दररोज असतं. दररोज हे मी दररोज करतो. दररोज बसतो इंटरनेटवरती, दररोज बघतो. एवढ्यामध्ये खूप खुश असणारा मी माणूस, मला स्वतःला अपग्रेड करणे आणि कुटुंब एन्जॉय करणे आणि माझे पेशंट एन्जॉय करणे. एकदा काय झालं माहिती आहे, गालिबनी बोलता सांगितलं तेच मी सांगणार आहे. गालिब खूप मस्त माझा परिचय करून दिला. खरं आतापर्यंत मी असा परिचय कधी ऐकलाच नाही. तुमची मांडणी, तुमचे शब्द आता काय सांगू, एवढा मोठा नाही आहे मी लहान आहे. तुम्ही खूपच मोठं करून टाकलाच. गालिबनी जे म्हणाला त्याचं मी थोडंसं सांगणार आहे तुम्हाला की मी असाच 2 गोष्टीमध्ये जगणारा प्राणी, 2 प्रायोरिटी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात चांगल्या प्रायोरिटी ठरवणारा मी. माझे अनेक मित्र, जसे गालिब शिक्षक आहे तसा मी त्याचे आणखी एक माझा मित्र, माझा क्लासमेट शिक्षक आहे. 15 ऑगस्टची गोष्ट आहे. 15 ऑगस्ट 2000ची गोष्ट आहे. एका शाळेमध्ये मला बोलवलं. माझ्या आयुष्यातला पहिला कार्यक्रम, तोही फ्लॅग होस्टिंगचा. मला देशावरती प्रचंड प्रेम आहे म्हणून तर मी प्रदेशात कुठे गेलो नाही. मला देश खूप आवडतो, काय माहीत नाही असं. बापरे, मी भारतीय, आय एम इंडियन, म्हणजे अशी शक्ती आपल्यामध्ये. आणि मग फ्लॅग होस्टिंगला मला बोलवलं. मी फ्लॅग होस्टिंग केली त्या शाळेमध्ये. फ्लॅग होस्टिंग संपली आणि माझा मित्र कुलकर्णी तो म्हणाला, विठ्ठल तू जरा माझ्या 8वी 9वी 10वीला एक 350 विद्यार्थी शाळेमध्ये, त्यांना काहीतरी सांग ना. मी काय सांगणार, नाही सांग, काय जे बोलायचं ते बोल. मला काय आठवलंच नाही. एक गोष्ट आठवली, ती संधीची गोष्ट. आठवली जी की शाहू कॉलेजमध्ये मला सांगितली होती. ती मला गोष्ट आठवली आणि मी ती गोष्ट सांगून गेलो. तिथं ती गोष्ट सांगितली मुलांना, निघून गेलो. माझं काम संपलं. ओपडीमध्ये बसलो. 10 वर्षानंतर मला एक फोन आला. मी आता फोनविषयी बोलत होतो. सगळ्यात कमी फोन करणारा आणि फोन कमी घेणारा मी डॉक्टर आहे, माणूस आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही माझा कधी लॉगबुक माझ्या याच्यामध्ये बघितलात फोनमध्ये 4-5 पण फोन केलेले आलेले नसतात. 4-5 दिवसभरामध्ये फार कमी फोन घेतो आणि फार कमी वेळा मी फोन करतो. मी फोन होऊन करतो माझ्या आईला. फार बाकी करायची इमर्जन्सीमध्ये सगळ्यांना करत नाही असं नाही, पण मी होऊन दररोजचा फोन माझ्या आईला करतो. बाकी फोन मी होऊन करण्याचा प्रश्न येतच नाही. त्याच्यामुळे फोनवर कमी बोलणारा मी प्राणी. आणि एक फोन येतो आणि माझी ओपीडी तुम्ही सगळ्यांनी बघितली, बऱ्याच जणांनी बघितली नाही कोणती बघा. माझी ओपीडी म्हणजे कशी असते, एकदाच 20 पेशंट घेतो मी. 20 पेशंट म्हणजे त्याच्याबरोबरचे दुसरे मिनिमम 35-40 लोक, दुसरे नातेवाईक, म्हणजे एकदाच 50 ते 60 लोक माझ्या ओपीडीत असतात. एकदाच एवढे लोक ओपीडीमध्ये. त्यातला एक पेशंट बघत असतो, मान खाली घालून असं जोरात काम सुरू असतं माझं. आणि मला एक फोन येतो. मी म्हणतो लवकर बोला, किंवा मी तो फोन असिस्टंटला देत असतो, देऊन टाकत असतो, बोला तुम्हाला काय बोलायचं. पण तो मुलगा, सर मी विद्यार्थी बोलतोय, माझं 1 मिनिट ऐका. पोरांना कसं माहित होतं कळत नाही, पण विद्यार्थी बोलतो म्हणलं की मी ऐकतो हे मुलांना कळलं. आणि मुलांचा मेसेज मुलांपर्यंत जातो, बरोबर जातो. आणि त्यांनी म्हणाला की विद्यार्थी बोलतोय ऐका. मी ऐकायला सुरू केलं. मित्र बघा आता बरं काय नाही ऐका. म्हणलं लवकर बोल, माझ्यासमोर खूप लोक उभे आहेत. सर मला सर्व माहिती आहे तरी माझं ऐका. आता बघा, ज्या मी शाळेमध्ये गेलो त्यांनी आठवण करून दिली, सर तुम्ही 2015 म्हणजे 15 ऑगस्ट 2000ला तुम्ही एका शाळेत आले होते. मला हो आलो होतो. पुढे बोल रे, खूप कामात आहे. ऐका सर म्हणे, त्यावर्षी मी 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. ऐका, त्यावर्षी मी 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं, म्हणजे मागच्या वर्षी मी नापास झालो होतो. तुम्ही ज्या वर्षी शाळेत आले त्या वर्षी मी 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. तुम्ही संधीची गोष्ट सांगितली आणि त्या दिवशी मी ठरवलं काहीतरी बनायचंच आहे. आणि आज 10 वर्षांनी मी सायंटिस्ट झालोय, सायंटिस्ट. आणि म्हणून तुम्ही माझा फोन ऐका सर, तुम्ही माझा फोन ऐका. माझ्या आईवडिलांना फोन करण्याच्या आधी मी तुम्हाला फोन केलाय. माझे डोळेच भरले मित्र. क्षणभर मला काही कळालं नाही. आत्ताही माझ्या अंगातून मुंग्या यायला लागल्यात. आत्ताही मला घाम आलाय. मला एकदम क्षणभर असा इतका भावनिक झालो. क्षणभर माझे पेशंट तसेच उभा टाकले. त्यांनाच कळलं नाही की डॉक्टर लहाण्याच्या डोळ्यातून का पाणी यायला लागलंय. आणि त्या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये आणखी एक प्रायोरिटी तयार झाली. त्या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये आणखी एक प्राधान्य तयार झालं, नंबर 3चं प्राधान्य. आणि ते म्हणजे मुलं आणि मुली, विद्यार्थी, मित्रमंत्रिणी. आणि मग मुलांसाठी कितीही कष्ट केले, कितीही कंबर दुखली, कितीही पाय दुखले, कितीही रात्रभर जागलो, तर पोरांच्या कार्यक्रमाला प्रयत्न करतो जाण्याचा. मुलांना नाही म्हणत नाही. त्याचं कारण असं आहे, मला असं वाटलं की विठ्ठल लहानेचे ठीक आहे कष्ट करतात, जगात भरपूर लोक कष्ट करतात. त्यांनी फक्त 1 तास काढला मुलांसाठी, 1 तास. आणि 1 तासामध्ये नापास झालेला विद्यार्थी जर सायंटिस्ट होत असेल, अरे मित्रा काढ ना, 2 तास काढ. मी स्वतःला समजून घेतलं, 2 तास काढ. आणि मुलांना तुम्हाला सांगतो, तुम्ही एवढे इथं का जमलात त्याचं एक मी तुम्हाला कारण सांगतो. तुम्ही इथं जमलात ना, हे अशासाठी जमलात की डॉक्टर विठ्ठल लहाने काहीतरी चांगलं सांगणार आहेत, बरोबर आहे. ते काहीतरी चांगलं सांगतील, आपल्याला चांगलं ऐकायचंय. ते काहीतरी चांगलं मार्गदर्शन करतील, ते आपल्याला ऐकायचंय. हे चांगलं कुणाला ऐका वाटतं तुम्हाला माहिती आहे?
चांगलं कोणाला ऐका वाटतं? चांगलं फक्त चांगल्याच माणसाला ऐका वाटतं. ज्यांची मनं पवित्र स्वच्छ आहेत, ज्यांना काहीतरी प्रामाणिकपणे इमानदारीने आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, त्या लोकांना चांगलं ऐका वाटतं आणि त्या चांगल्याची कास धरून उडान घ्यावी अशी वाटत असते. आणि म्हणून ही लोक जमले, बाकी दुसरं काही कारण नाही आहे. आणि म्हणून तुमच्या त्या सगळ्या प्रामाणिकपणाला आणि तुमच्या त्या आकसला, तुमच्या त्या इच्छेला मी सलाम करतो. आणि म्हणून तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही खूप पवित्र आहात, तुम्ही शुद्ध आहात आणि तुम्हाला त्या शुद्धतेतून काहीतरी घडायचं. आणि म्हणून तुमचा मी प्रचंड आदर करतो, प्रचंड आदर करतो मित्र, प्रचंड आदर करतो. आता ही संधीची गोष्ट तुम्हाला सांगतो. त्या मुलांना काय सांगितली होती, ज्याला की सायंटिस्ट झाला, आपण तर पास झालेले आहेत, आपण तर आणखी पुढे जाऊ शकतो, असं सगळ्यांना वाटत असेल खाली. मी आमची 10वी म्हणजे 12वीची प्री अॅन्युअल संपली. प्री अॅन्युअल सगळ्यांना कळते. अॅन्युअल एक्झाम बाकी होती, वार्षिक परीक्षा बाकी होती. तेव्हा आमच्या वेळेस एंट्रन्स नव्हती. आणि जाधव सर आणि जे वाघमारे सर तेव्हा आमचे प्रिन्सिपल होते. तेव्हा आमच्या शाहू कॉलेजला 3च खोल्या बांधलेल्या होत्या, रूम नंबर 11-12 कोपऱ्यातल्या. आणि आमचा 11-12 जिथे क्लास व्हायचे त्यांच्या टेरिसवर आम्हाला घेऊन गेले. बघा, टेरिसवर घेऊन गेले. आणि वाघमारे सर तेव्हा खूप कमी भेटायचे. जाधव सर तेव्हा आमच्या बॉटनी डिपार्टमेंटचे HOD होते, ॲडिशनल चार्ज होता व्हाईस प्रिन्सिपलचा. वरती घेऊन गेले टेरिसवर. जाधव सर होते, वाघमारे सर होते. वाघमारे सर मग जाधव सरांनी इंट्रोड्यूस करून दिलं एक्झाम कशी. त्यांची शिस्त म्हणजे शिस्त ना, जाधव सरांची शिस्त म्हणजे काही शंकाच नाही आहे. आणि सरांनी गोष्ट सांगितली, वाघमारे सरांनी गोष्ट सांगितली. आता ऐका ती गोष्ट काय सांगितली. वाघमारे सर म्हणाले की प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते, प्रत्येकाच्या बारकाने एकदम बारकाने ऐकायचं, प्रत्येकाच्या आयुष्यात हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एवढ्यासाठी मी सांगतो की या संधीच्या गोष्टीनं गरीब आणि गरीब शेतकऱ्याचा विठ्ठल प्लास्टिकसाठी विठ्ठल राणे झालाय ह्या संधीच्या गोष्टीमुळे. म्हणून तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे. वाघमारे सर सांगत होते की प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते आणि ती दरवाजावर खटखटते. तुम्ही जर जागरूक असाल, तत्पर असाल, अलर्ट असाल, 3 वाक्ये, जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात, तिन्हीचा अर्थ साधारणपणे सारखा आहे. विद्यार्थी जीवनामध्ये जागरूक असणे, तत्पर असणे, अलर्ट असणे म्हणजे काय? विद्यार्थी जीवनामध्ये जागरूक असणे, तत्पर असणे, अलर्ट असणे म्हणजे अभ्यास करणे. दॅट्स ऑल अबाउट. बरोबर आहे. तुम्ही जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात, ती संधी येते, दरवाजा खटखटते. दरवाजा खटखटला, तुम्ही जागरूक असता, अलर्ट असता, तत्पर असता, तुम्ही दरवाजा उघडता, त्या संधीला आत्मसात करताना आयुष्याचं कल्याण करून घेता. ही आहे संधीची गोष्ट. पण त्याच्या पुढे एक सर क्षणभर थांबले, म्हणाले असंच घडतं का रे मुलांनो, असंच घडतं? तुम्ही खरंच जागरूक असता, तुम्ही खरंच तत्पर असता, तुम्ही खरंच अलर्ट असता? नाही मित्र, असंच घडत नाही. तुम्ही जागरूक असत नाहीत, तत्पर असत नाहीत, अलर्ट असत नाहीत, पण ती संधी तुमच्या आयुष्यात येतच असते. कारण त्या संधीला तुमच्या आयुष्यात प्रवेश करायचाच असतो. ती संधी येते, दरवाजा खटखटते. 1दा, 2दा, 3दा, 4दा, 5दा, 10, 1000, लाख वेळा दरवाजा खटखटते. कारण त्या संधीला तुमच्या आयुष्यात यायचं असतं. पण तुम्ही जागरूक असत नाहीत, तत्पर असत नाहीत, अलर्ट असत नाहीत, त्या संधीशी काही देणेघेणं असत नाही. अभ्यासाचा कंटाळा आला असतो, आपण झोपून गेलेला असतो. आपण झोपून गेलेला असतो, ती संधी बिचारी कंटाळून निघून जाते. जेव्हा संधी निघून जाते, काल्पनिक गोष्ट आहे, आपल्याला जाग येते आणि जाग आल्यानंतर कळतं की जे कोणी खटखटत होतं ती संधी होती. पण तुम्हाला सांगतो मित्रो, ही जी संधी असते ना, ही जी संधी, ही सगळ्यात जगातली चांगली संधी असते. आणि जर ह्या संधीने एकदा पाठ फिरवली तर तीच चांगली संधी पुन्हा आयुष्यात तुम्हाला मिळूच शकत नाही. ही आहे संधीची गोष्ट. मी का सांगितली त्याचं कारण आहे, जसाच तशी ती मला लागू पडली. मी तुम्हाला सांगितलं कशी लागू पडली. 8वी 9वी 10वीला मी तसं दुसरीपासून, पहिली शिकलोच नाही, पण दुसरीपासून मी माकेवात शिकत होतो. 4थीपर्यंत आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो, कारण आमच्या गावामध्ये 4थीपर्यंत जिल्हा परिषद होती आणि पुढे एक संस्था होती 10वीपर्यंत. जी 4थीपर्यंतची आमची शाळा होती ना, तिला एक असा हॉल होता. त्या हॉलला मध्ये एक भिंत होती. अलीकडच्या साईडला गुरुजी बसायचे, 2 गुरुजी होते. आणि पलीकडच्या साईडच्या एका वर्गामध्ये, एका हॉलमध्ये 4 वर्ग भरायचे. पहिलीचा या कोपऱ्यात, दुसरीचा त्या कोपऱ्यात, तिसरीचा या, चौथीचा या कोपऱ्यात. आणि एकच गुरुजी 4 वर्गाला शिकवायचे. अशी आमची शाळा. त्याच्यानंतर आम्ही 10-10, 8-9 वेळेस विद्यार्थी असायचो. त्याच्यानंतर मी 8वी 9वी म्हणजे 5वीपासून मी, आमची खालची शाळा वरची शाळा म्हणायची. एक टेकडीवरती वरची शाळा, जिल्हा परिषद, खालची जरा खड्ड्यात होती म्हणून तिला खालची शाळा म्हणायचो. आम्ही खालच्या शाळेत गेलो. त्या शाळेमध्ये गेलो तिथपर्यंत पण ठीक आहे, 5वी ते 10वीपर्यंत. तिथंपर्यंत काही अडचण नाही आली. पण 8वी 9वी 10वीला असताना, त्याच्या आधी नव्हती, पण 8वी 9वी 10वीला पण आमच्या गावात लाईट नव्हती. 8वी 9वी 10वीला असताना पण आमच्या गावात लाईट नव्हती. आता गावात लाईट नाही ठीक आहे, आमच्या घरी लाईट असायचा प्रश्नच नाही की. बघा, आमची शाळा सकाळी 10 ते 4:30 शाळा असायची. 10 वाजता शाळा, तर आम्ही 9पर्यंत शेतामध्ये असायचो. सकाळी शेतामध्ये जाताना आम्ही धडा वाचायचो.
मला ते रस्ता पाठ होता, 1 किलोमीटर शेत आहे, खडा ना खडा पाठ होता, मला कुठेच बघावं लागत नाही, इकडे मी कुठेच बघत नव्हतो. एकदा असा धडा पकडला की शेतात जाईपर्यंत पाठच झाला पाहिजे, वाचायचो. 9 वाजता परत घरी यायचो, पुन्हा एक धडा वाचून व्हायचा. संध्याकाळी शाळा संपली की 4:30ला शेतात पुन्हा एक धडा वाचून व्हायचा. 3 धडे दररोज व्हायचे. पण घरी संध्याकाळी येताना अंधार पडलेला असायचा आणि अंधार पडलेला इथपर्यंत ठीक आहे, पण घरी आल्यानंतर अभ्यासाला आमच्याकडे काहीही साहित्य नसायचं, काहीच सोय नसायची. मला वाटायचं की शाळेत जातोय मी, अभ्यास नाही करायचं काय करायचं, रात्री अभ्यास नाही करायचं काय करायचं. बरं, अडचण अशी होती, घरी लाईट नव्हती हे तर विशेष नाही, पण आम्ही एवढे गरीब होतो मित्र की महिनाभर कंदिलाला किंवा चिमणीला रॉकेल मिळेल एवढे पण पैसे आमच्याकडे नव्हते आणि अभ्यास करायचा. मी जर अण्णा किंवा महिला म्हणाला असतो की मला अभ्यास करायचा आहे, कंदिलासाठी रॉकेल द्या किंवा चिमणीसाठी रॉकेल द्या, महिलांना खूप वाईट वाटलं असतं, कारण मी कळण्यापैकी मोठा झालो होतो, 8वीला 9वीला 10वीला होतो, मोठा होतो, मला कळत होतं. मी त्यांना काही दुखायचं नाही ठरवलं होतं ना, काहीच दुखायचं नाही, काही शब्दही बोलायचं नाही, म्हणून मायांना मी काहीच म्हणालो नाही. पण माझ्या मनामध्ये तडपड अभ्यास तर करायचा, कसा करायचा काय माहित नाही, डोक्यामध्ये कशी बघा ट्यूबलाईट लागली. माझ्या वर्गात सावकाराचा मुलगा होता, सावकार तुम्हाला कळतो, सावकार म्हणजे श्रीमंत माणूस, आणि आमच्या गावातला सावकाराकडे एक दुकान होतं, त्या दुकानामध्ये सर्व काही मिळायचं, धान्य वगैरे, चहापत्ती पावडर, अशा सगळ्या गोष्टी, त्याबरोबर रॉकेल पण मिळत होतं हे मला माहीत होतं. आणि हे लक्षात ठेवून त्या सावकाराचा मुलगा भारत माझ्या क्लासमध्ये होता, त्याच्याकडे पळत गेलो, भारतला म्हटलं, भारत आपण दोघं एकत्र अभ्यास करू. भारत हो म्हटला की भारत तिथंच सोडला आणि पळत दुकानात गेलो. दुकानात भारतचे वडील बसले होते, नागांना बसले होते. नागांनाकडे गेलो, नागांना काय विठ्ठल काय रे, काय नाही म्हटलं, मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. म्हटलं की नागांनाचे डोळे एकदम प्रसन्न झाले. म्हणजे कुठल्याही बापाला आणि कुठल्याही माईला लेकरांनी अभ्यास करतो म्हणल्यास खुश की हो, तसे आमच्या नागांना खुश झाले. मग काय रे विठ्ठल काय अडचण आहे, नागांना म्हणून अडचण काय, नागांना आम्हाला ना दररोज एक कंदीलभर रॉकेल द्यायचा, असं म्हटलं ना की नागांनाचे एकदम बदबदा डोळे. नागाने एकदम जवळ घेतला, मला डोक्यावरनं हात फिरवला, अरे म्हणे किती गोडस विठ्ठल, राजा 1 कंदील नाही तुम्हाला 2 कंदील रॉकेल देतो, बरोबर अभ्यास करा. माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली घटना, एवढी चांगली घटना होणे नाही मित्र. इतका आनंद झाला होता तुम्हाला मी काय सांगू. मी असा उड्या मारत घरी गेलो आणि अभ्यास सुरू झाला. संध्याकाळी मस्तपैकी शेतावून आलं ना, कंदील घ्यायचा, चुलीतला राखेनं तो उजळायचा, पेपरने साफ करायचा, मस्त दुकानात जायचं, रॉकेल घेऊन यायचं, घरी आलं ना अभ्यास सुरू करायचा. अभ्यासाला बसलो, आमचं छोटंसं घर होतं, एवढंच घर, त्याच्यावर पत्रे होते फक्त. माझी माय, सगळ्याच आया काम करतात, माझी माय जरा जास्तच काम करते, म्हणजे एवढं काम करणारी आईच नाही जगात पाहिली मी. मग खूप जास्त काम करते बिचारी, दिवसभर शेतात काम करणार, संध्याकाळी घरी येणार, टोपल्यामध्ये लाकडं गवऱ्या काहीतरी ओल्याकाच्या घेऊन येणार, स्वयंपाक करणार, धडधड सगळ्यांना शेतात पाठवणार, स्वतः आम्ही लेकरांना सगळ्या खाऊ घालणार, काही उरलं खाणार नाही तर काहीतरी स्वयंपाक खाऊन पाणी पिऊन झोपणार. माईचा नित्याचा उपक्रम. माई झोपून जायची, पण आम्ही आपलं कोपऱ्यामध्ये कंदील लावून अभ्यास करायचो. माईला मध्येच जाग यायची, जाग आली तर एवढंसं घर कोपऱ्यामधला कंदील दिसायचा. घड्याळ कोणाकडे असण्याचा प्रश्नच नाही आहे, पण माय म्हणायची, माय विठ्ठल झोपा, माय आता उशीर झाला, झोपा. माझा एक सगळ्या मुलांना प्रश्न आहे, त्याचं प्रामाणिक उत्तर द्यायचं, मला प्रामाणिक उत्तर द्यायचं. प्रश्न आहे, उत्तर द्यायचं, उत्तर दिल्याशिवाय पुढे जाणार नाही. किती जणांची माय दररोज म्हणते झोप आता, अभ्यास बस झाला, हात वर करा. प्रामाणिकपणे तुम्हाला मी सांगतो मित्र, तुम्ही आज मला ऐकताय, उडान भरताय, उडान, बरोबर, उडान भरताय. लक्षात ठेवा, इथून पुढे, आजपासून पुढे, आज ह्या भाषणानंतर इथून पुढे एकदाही माईनं आणि वडिलांनी, आईनं आणि वडिलांनी एकदाही अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. अभ्यास आपल्यासाठी करायचा असतो मित्र, अभ्यासाने आपण मोठे होत असतो, आपण. आणि आपण मोठे झाल्यानंतर आई वडील आपोआप मोठे होतात, आपोआप मोठे होतात. आईनं वडिलांनी अभ्यास कर म्हणायची काय गरज आहे. माय म्हटली ना, माय झोपा मेटर, आता झोपा म्हणली की माय उठून बाथरूमला जाऊन येईपर्यंत कंदिलाची वात कमी करायची. माय झोपली ती लगेच झोप लागून जायची, आम्ही कंदिलाची वात पुढे वाढवायची, आपला अभ्यास पूर्ण करायचा आणि मग झोपायचं. आम्ही 10वीला माकेगावात 118 विद्यार्थी होतो, 118. त्यातले माझ्या प्रॉपर माकेगावचे आम्ही 10 जण होतो, बाकीचे निम्मी 10वीची परीक्षा झाली मित्र. तेव्हा सेंटर आमचं गाव नव्हतं, आजही आमचं गाव सेंटर नाही आहे. चापोली नावाचं गाव आहे, तर चापोली सगळ्यांना माहीत असेल. चापोलीच्या संजीवनी विद्यालयामध्ये माझी परीक्षा झाली 10वीची, ते आमचं सेंटर होतं. आणि 10वीचा निकाल लागला, माकेगावच्या 10 जणांपैकी 9 जण नापास झाले. 9 जण नापास झाले. हे सांगायची गरज नाही, 1 जण पास झाला, तो म्हणजे मी. आणि फक्त पास नाही, मी केंद्रामध्ये पहिला आलो, केंद्रात पहिला. आणि मी तुम्हाला संधीची गोष्ट सांगतोय,
संदेश घेऊ सांगतोय. केंद्रात पाहिल्यानंतर तेव्हा एक चांगली गोष्ट घडली होती. त्याच वर्षी पद्मश्री डॉक्टर तात्याराव आणि माझे मोठे बंधू त्यांचं MS ऑप्थॅल्मॉलॉजी संपलं होतं आणि अंबेजोगाईला लेक्चर म्हणून जॉईन झाले होते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये. मग त्यांनी निर्णय घेतला, विठ्ठल हुशार आहे, त्याला शाहूला पाठवू. शाहूचं प्रचंड नाव होतं, आजही आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. मला सार्थ अभिमान वाटतो की मी त्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. एवढंच नव्हे, माझा मुलगा पण त्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. बघा, 2 जनरेशन एका कॉलेजमध्ये, तोही डॉक्टर होतोय. तर मग दादाने ठरवलं आणि मला शाहूला ॲडमिशन दिलं. मी संदेश घोष सांगतोय. शाहूमध्ये मी आलो, दादा सगळ्यात पहिले जाधव सरांना भेटले. त्याचं कारण असं होतं की जाधव सरांचा मुलगा डॉक्टर अजय जाधव हे पद्मश्री डॉक्टर तात्यारावांचे स्टुडंट होते. त्याचा मला फायदा झाला, लग्गा होता ना. मग मी जाधव सरांकडे जाऊन भेटलो, पण त्यांची खूप भीती वाटायची. बॉस आजही वाटतं, अति भीती वाटायची. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाहीत. सरांकडे राजदूत गाडी होती, राजदूत. तिचा आवाज जरी आला ना, आम्ही जर त्या दरवाजाला उभा टाकलो असेल क्लासच्या, तर कधी जाऊन त्या बसायचं बाकड्यावर कळायचंच नाही, इतकी भीती वाटायची सरांची. जाधव सरांकडे आलो आणि जाधव सरांना सगळ्या ह्या स्टोरीज कळल्या आणि तिथून 2 वर्ष पुढे मी जाधव सरांचाच मुलगा म्हणून वाढलो पूर्णपणे. पुस्तकं त्यांचीच, वह्या त्यांच्याच, रुलिंग पेपर त्यांचेच, अभ्यास काय, कुठला टीचर पाहिजे असं माझं होतं ना की आमच्या रूमवर मी सांगल तो टीचर येत होता. टीचर ही सगळी जाधव सरांची किमया होती. जाधव सर म्हणायचे, मुलांना तुमच्याकडे एवढ्यासाठी पाठवतो, तुम्ही हुशार आहात रे, तुमच्याकडे नाही तर कुणाकडे पाठवायचं. आणि आमची 11वी-12वी संपली. घासून घासून मिरिट आलो. घासून घासून पुढे सांगणार आहे का घासून घासून म्हणतोय. मिरिट आलो तेव्हा 2च मेडिकल कॉलेजेस होती, अंबेजोगाई आणि औरंगाबाद. त्या 2 पैकी माझा औरंगाबाद गव्हर्नमेंट मेडिकल नंबर लागला. 150च मुलं लागायची, त्या 150मध्ये मी होतो. तिथे नंबर लागला. पण तुम्हाला माहीत असावं की आम्ही 3 भाऊ आणि 4 बहिणी आणि ह्या सगळ्यांचा हा संसाराचा गाडा पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेच्या पगारावर चालत होता. बाकी आमच्या घरात काही नव्हतं, मला माहीतच आहे. म्हणून 2 बहिणीचे लग्न पण माझ्या बाकी होती. म्हणून दादाने ठरवलं की विठ्ठलला पण अंबेजोगाईला घ्यावं, कारण त्या 2 बहिणी पण अंबेजोगाईत होत्या, दादांकडे शिकत होत्या. मग दादांनी मला पण घरीच घेतलं. तिथून ट्रान्सफर करून मी अंबेजोगाईत आलो. अंबेजोगाईमध्ये 50 मुलं. फर्स्ट इयर संपलं. सेकंड इयरमध्ये गेलो, थर्ड इयरमध्ये गेलो. आमच्या बॅच व्हायच्या, बॅच आमची 50ची बॅच होती, पण 2 मुलं आली नव्हती. 48ची बॅच होती, त्यातले 18 जण नापास झाले फर्स्ट इयरला. 30 मुलाची बॅच झाली. 30 मुलामध्ये 15-15 2 बॅच झाल्या, 15-15च्या 2 बॅच झाल्या. प्रामाणिकपणे सांगतो मी हुशार नाही आहे, प्रामाणिकपणे सांगतो मी हुशार नाही आहे. आजकाल मी लेकरं पाहतो, एकदा वाचलं त्याला पाठ होतं, एकदा वाचलंच. माझ्या लेकराला पण एकदा वाचल्यास पाठ होतं. मला आश्चर्य वाटतं, मला एकदा वाचल्यास अजिबात पाठ होत नाही. मी हुशार नाही आहे. गडबड अशी झाली, घासून घासून तिथपर्यंत गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेचा भाऊ. क्लासमध्ये गुरुजी आले. गुरुजी म्हणजे डॉक्टर, मी त्यांना गुरुजी एवढ्यासाठी म्हणतो, कडक माणसाला मी गुरुजी म्हणत असतो. मग ते आले ना की पहिला प्रश्न मला असायचा, विठ्ठल हे सांग, मला यायचं नाही. मग दुसऱ्याला विचारायचे, त्याला यायचं. असं 2दा 3दा 4दा झालं की दादांना सांगायचे, विठ्ठलला काहीच येत नाही. विठ्ठलला काहीच येत नाही झालं की दादा प्रचंड रागीट, तापट स्वभावाचा माणूस. तुम्हाला काय सांगू मी आता की आम्ही दोघं समोरासमोर आत्ता बसल्यानंतर बघत आता एवढ्या वर्षानंतर, म्हणजे मी आता प्लास्टिक सर्जन म्हणून 20 वर्षापासून काम करतोय आणि आजही पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेच्या समोर बसून बोलू शकत नाही मी आजही. तेव्हा तर त्यांचा विद्यार्थी होतो मी. त्याच्यामुळे दादांची प्रचंड भीती. पण वहिनी खूप लाड करायच्या. मायनांनी जन्म घातला हे माझे पहिले आईवडील आणि दादा आणि वहिनी हे माझे दुसरे आईवडील आहेत. प्रचंड लाड करायच्या. मग दादा हळूच वहिनीला म्हणायचे, बघा तुझ्या त्या लाडक्याला सांग त्याला काहीच येत नाही, राग म्हणायचे. पण आमच्या वहिनी खूप ग्रेट होत्या. तो राग माझ्यापर्यंत कधी सांगायचा नाहीत. तो राग पूर्ण जाऊ द्यायच्या. 8-10 दिवस थांबायच्या आणि पुन्हा कधीतरी बोलतात जेवताना एकत्र बसल्या म्हणायच्या, ते असे म्हणत होते तुम्हाला काहीतरी येत नाही. एकदम लाईट सांगायचं. पण मला माहित असतं वहिनीने किती लाईट सांगितलं तर दादानी लाईट सांगितलं नाही हे मला माहित होतं ना. माझा भाऊ आहे तो, मला माहित होतं. मला ती एकदम बंदुकीची गोळी कशी लागतेच लागायची. मी ठरवलं की आपण अभ्यासच करायचा. बघा मी ठरवलं अभ्यास करायचा. आमच्या वर्गामध्ये राजू नाईक नावाचा एक हुशार विद्यार्थी होता. राजू नाईक वर्गातले सगळे उत्तर द्यायचा, सगळे उत्तर. मग एक दिवशी ठरवलं की राजू नाईक निघाला लायब्ररीमध्ये, मी पण निघालो लायब्ररीमध्ये. राजूला विचारलं तू कुठला टॉपिक वाचणार आहेस. राजूने सांगितलं विठ्ठल हा टॉपिक वाचणार आहे. मी पण तेच पुस्तक घेतलं, तोच टॉपिक काढला, लायब्ररीत गेलो. आमच्या राजूची सवय होती. कशी सवय होती, असा वाचायचा, मान हलून वाचायचा. म्हणून मी ऑपोजिटला बसलो, ऑपोजिट त्याच्या. काय माहिती आहे का, ती मान दिसावी म्हणून त्याच्याकडे बसलो आणि राजूच्या मानेकडे बघत मी पण मान हलून त्यानं जो टॉपिक वाचला तो मी वाचला. दुसऱ्या दिवशी वर्गात गुरुजी सुरू केले प्रश्न विचारायला. मला एक पण उत्तर आलं नाही, एक पण. आत्ता मात्र काहीतरी करायला पाहिजे, हे फार झालं. मग मी काय ठरवलं बघा, मला मी काय ठरवलं,
शेतकऱ्याचा मुलगा आहे मी. शेतामध्ये 24 तास उन्हात काम करायची आपली तयारी आहे. तिथं सावलीला बसून, छताखाली बसून पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे? हे विठ्ठल लहाने ठरवलं. नुसतं ठरवलं नाही मित्र. गोपाळराव पाटील साहेब सांगत होते की MBBS एवढं सोपं नाही आहे. MBBSच्या शेवटच्या वर्षाची पुस्तकं, एक पुस्तक एका माणसाला उचलत नाही एवढी मोठी मोठी पुस्तकं. मी ठरवलं की ती पुस्तकच पाठ करायची. आणि दीड वर्षामध्ये MBBSची पुस्तकं पाठ केली. पुस्तकच तोंडपाठ पुस्तक केली. MBBSचा युनिव्हर्सिटीचा रिझल्ट लागला आणि 13ला 13 विषयामध्ये गोल्ड मेडल विठ्ठल लहानेला मिळाले. 13ला 13 विषय. मी आता इथं बसलेल्या मुलांना एक चॅलेंज देणार आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाईमध्ये हे एकाच मुलाच्या नावावर 13 गोल्ड मेडल आहेत. कुणीतरी ते रेकॉर्ड तोडायला पाहिजे. आणि जो रेकॉर्ड तोडेल ना त्याला सगळ्यात मोठं माझ्याकडनं बक्षीस. कुणीतरी तोडा. मला खूप आनंद वाटेल. त्या दिवशी माझी मान अशी उंच जाईल. आणि आमचा राजू नाईक 1, 2, 3 नाही 100 मार्कांनी मागे 100. मला एक पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे. इम्पॉसिबल असं काहीच नसतं. होऊ शकत नाही असं काहीच नसतं. जर कष्ट प्रामाणिकपणे इमानदारीने केलं ना, जगातली कुठलीच गोष्ट अशक्य नाही. कुठलीच. पण त्यासाठी बेंबीच्या देठाला गाठ मारता आली पाहिजे आणि ते देह मिळेपर्यंत सोडायचेच नसते. हे ज्याला ज्याला कळलं ना तो जगातला सगळ्यात मोठा माणूस होतो. जगातला सगळ्यात मोठा माणूस होतो. आणि मित्र, एक नवीन शोध लागला. काय शोध लागला माहिती आहे? की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. शोध काय लागला? पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. का माहिती आहे? जसं मी तुमच्यासमोर बोलतो ना आता, तसं मी परदेशामध्ये लोक मला बोलवतात फॅकल्टी म्हणून. फॅकल्टी हा शब्द खूप मोठा असतो. दरवर्षी कमीत कमी 2 ते 3 ठिकाणी डेव्हलप्ड कंट्रीमध्ये, जे देश पूर्ण विकसित झालेत त्या देशामध्ये मला फॅकल्टी म्हणून बोलवतात. फॅकल्टी म्हणजे फॅकल्टी होण्यासाठी वय कमीत कमी 60-70 वर्ष वय लागतं. तेव्हा फॅकल्टी हा शब्द मिळतो. इंटरनॅशनल फॅकल्टी त्याला म्हणतात. आणि मी गेली 10 वर्षापासून जातो. 10 वर्षापासून लोक बोलवतात. काय माहिती आहे का? डॉक्टर विठ्ठल लहाने फार हुशार डॉक्टर आहे म्हणून बोलवतात मला. आता त्यांना कशाला सांगू हुशार नाही म्हणून? आपल्याला कसं सांगायचं? जाऊ द्या ना. मी तुम्हाला पॉईंट सांगत होतो की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. गाडी इथपर्यंत थांबली नाही मित्र. इंटर्नशिपमध्ये आमच्या एका युनिटला पोस्टिंग लागली. युनिटला पोस्टिंग वगैरे जरा डिटेल सांगणार नाही आहे कारण माझ्याकडे पुढचे फक्त 20 मिनिटं आहेत. तर तुम्हाला हे सांगत होतो मी की पोस्टिंग माझी सुरू झाली. आमच्याकडे इंटर्नशिपमध्ये 2-2 महिने पोस्टिंग करायची असते. 15 दिवस पोस्टिंग असते. मेडिसिन डिपार्टमेंटला माझी पोस्टिंग लागली. डॉक्टर ND कुलकर्णी नावाचे एक अत्यंत शिस्तबद्ध माणूस त्या डिपार्टमेंटचा युनिट हेड होते. आणि त्यांना खूप माणसं घाबरायची. त्यांना असा जोडा चष्मा होता. असेच पातळ जाधव सरासारखे होते. आणि ते असे चष्म्यातून बघायचे ना की समोरचा माणूस जळालाच पाहिजे. खूप भीती वाटायची. त्या युनिटला मी इंटर्न म्हणून जॉईन झालो. इंटर्न म्हणजे कसा असतो? एकदम छोटा माणूस. म्हणजे बॉस आली कुठून टाकायचं, बॉस बसल्यावर बसायचं, बॉस लिहिमध्ये लिहायचं, असं काम करणारा इंटर्न असतं. तसा मी जॉईन झालो. आणि एक गव्हर्नमेंटमध्ये कसं असतं की सर्जरीचा पेशंट सर्जरीला, डोळ्याचा पेशंट डोळ्याला, हाडाचा पेशंट हाडाला असं जात असतं. एक सर्जरीचा पेशंट, एक सर्जरी ज्याला आहे असा एक पेशंट, ज्याला सर्जरीची गरज आहे असा एक पेशंट आमच्या मेडिसिनकडे येत होता. मेडिसिनकडे खोकला, दमा वगैरे असे पेशंट येण्याच्या ऐवजी एक पेशंट तो येत होता सर्जरीचा. असा तो पेशंट दररोज दिसला. मी उभा राहिलो होतो. मी एकदम जोरात म्हटलं, हा पेशंट सर्जरीचा आपल्याकडे कशाला येतोय? ॲक्च्युली ना बॉस समोर बोलायचं नसतं हे विसरून गेलो मी. आणि मी रिफ्लेक्सली स्पॉन्टेनियसली बोलून गेलो. बॉसने असं त्या चष्म्यातून पाहिलं माझ्याकडे. आणि माझा मग सिनियर म्हटला, विठ्ठल चुप, कशाला बोललास तू? चुप. मी चुप बसलो. चुकलं ना. मग आपला शांतीना स्वभाव होतो. तो पेशंटचा नंबर आलाच त्याला टेबलवर घेतल्यानंतर मग ND सरांनी पाहिलं. ND सरांनी पाहिल्यानंतर ND म्हणजे ND कुलकर्णी, त्यांना मी ND सर म्हणायचो. ND सरांनी पाहिलं आणि मग ND सरांनी पुन्हा माझ्याकडे एकदा चष्म्यातून असं तिरप पाहिलं माझ्याकडे. मी पुन्हा घाबरलो. आणि मला म्हणाले, विठ्ठल तुला दरवाजातच कसं कळलं की हा पेशंट सर्जरीचा नाही आणि मेडिसिनचा नाही आणि सर्जरीचा आहे? मी सरांना हळूच म्हणलं, सर अहो म्हणलं मला पुस्तक पाठ आहे ना. मला पुस्तक पाठ आहे. तो पेशंट राईट साईडला असा हात पकडून वाकडा चलत होता म्हणजे त्याला अपेंडिक्स आहे. हे पुस्तक लिहिलंय ना सर म्हणलं. आणि मला पुस्तक तोंड पाठ आहे. मग मात्र ना ऐगो त्या दिवशी असं वातावरण झालं होतं तुम्हाला काय सांगावं. आणि मग हा शोध लागला की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. म्हणून बिनधास्त पुस्तकं पाठ करा. बरोबर, बिनधास्त पाठ करा. तुम्हाला अडचण येऊ शकत नाही. मी लिहून देतो येऊ शकत. इथपर्यंत नाही थांबलं मित्र. मी बोलताना सांगत होतो की माझ्या ओपीडीमध्ये एकदाच 20 पेशंट घेतो. एकदाच 20. आणि एका पेशंटकडे 3 सेकंद बघतो मी. 3 सेकंद. किती? 3 सेकंद. आणि 3 सेकंदात मला माहित असतं त्या पेशंटला काय झालंय.
मी त्या पेशंटला हात लावतो, त्याची नाडी बघतो, त्याला स्टेथो लावतो, त्याला सगळं करतो, कारण त्याला समाधान वाटावं. नाही तर डॉक्टर साहेबांनी मला तपासलंच नाही म्हणायचे लोक ना. डॉक्टर साहेबाला आधीच माहिती तुला काय झालंय ते, पण आता त्याला तपासावंच लागतं म्हणून तपासतो. पण मला 3 सेकंदात माहित असतं की याला काय झालं. मी तुम्हाला सांगत होतो की पुस्तकं पाठ केल्यास माणूस एवढा हुशार होत असतो. म्हणून तुम्हाला जर एखादी गोष्ट येत नसेल ना, बिनधास्त पाठ कर. हां, आणि मला तुम्ही नंतर भेटा, बॉस हे जर सत्य नाही निघालं, विठ्ठल आणलं, विठ्ठल आणि म्हणून लिहून देतो तुम्हाला. ही झाली आमची MBBS. MBBS मध्ये गोल्ड मेडल होतं. कुठल्या विषयात PG मिळत होती तेव्हा पण एंट्रन्स नव्हती, PG विषयात मिळायची. दादांची इच्छा होती मी सर्जरी करावं. MBBS ला एंट्री झाल्यापासून ती प्लास्टिक सर्जरी करेपर्यंत पद्मश्री डॉक्टर तात्याराव राणेंनी सांगायचं मी करायचा हा नियम होता. कारण त्याच्यावरही विजन असणारा माणूस, माहीत नाही मी खूप नशिबान आहे, तेवढा चांगला भाऊ कोणालाच मिळणं शक्य नाही आहे. कारण त्याच्याकडे विजन होती, विजन दृष्टी होती. ह्यानं काय करायला पाहिजे त्याला ठरवायची. आणि तो डिक्टेटर होता. म्हणजे त्यांनी म्हणायचं, त्याला आम्ही सुप्रीम कोर्ट म्हणतो आजही, ते आजही घरातले सगळे निर्णय ठरवतात आणि आम्ही सगळे ऐकत असतो. सर्जरी करायची, मला करायची नव्हती, करा. कारण मला कुठलाही विषय मिळतो. सर्जरी झाली माझी MS जनरल सर्जरी मी औरंगाबादला केलं. MS जनरल सर्जरी झाल्यानंतर आमच्या घरची खूप अडचण होती. दादा पगारावरच जगत होते, पगारावरच जगत होते. त्या माणसानं पगाराच्या पलीकडे आयुष्यात काहीच केलं नाही. त्यांना पण 3 लेकरं आहेत. वहिनी आमच्या एकट्या आहेत. ते कुटुंब, आमचं कुटुंब, दादांचा एकट्याचा पगार. मला खूप वाईट वाटायचं. म्हणून मी दादांना म्हणालो की आता MS झालोय मी, माझा एक मित्राने परळीत प्रॅक्टिस सुरू केली होती, मी पण सुरू करतो. विठ्ठल, मी काही कारणाने MS पुढे शिकू शकलो नाही. माझी इच्छा अधुरी राहिलेली आहे. MS पुढचं शिक्षण जे देशातलं सगळ्यात उच्च शिक्षण आहे ते तू घ्यावं ही अशी माझी इच्छा आहे. या विषयावर चर्चा होऊ शकत नाही, चला. दादाशे म्हणाले आणि मग मी ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम दिली मित्र. पण माहीत नाही, एक्झाम दिली की पहिल्या 5 मध्ये पक्का तिसरा झालो. देशातला तिसरा होतो मी, देशात 3rd रँक देशामध्ये होतो माहिती आहे. MCSच्या परीक्षेसाठी मला कुठलीही PG मिळत होती. आणि मला यूरो सर्जन व्हायचं होतं, यूरो सर्जन मला खूप आवडायचं. त्याचं एक कारण आहे, नंतर मी तुम्हाला तेही सांगेन. दादा म्हटले नाही, यूरो सर्जनची प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी 30 लाख रुपये खर्च येतो, आपल्याकडे 30 रुपये सुद्धा नाही आहेत. विठ्ठल विचार कर, प्लास्टिक सर्जरी घे. सुरुवात करायला प्लास्टिक सर्जरीला फारसे पैसे लागत नाहीत, हळूहळू इन्व्हेस्टमेंट करता येते. माझा ऐक, दादांचा शब्द होता. मला कुठलीही ब्रँच मिळत असताना मी डोळे बंद करून प्लास्टिक सर्जरी घेतली. 6 महिने मी त्यांना बोललोच नाही. ते अनेक वेळा उल्लेख करत असतात ह्या विषयाचा आता. आणि मी प्लास्टिक सर्जरी मुंबईमध्ये केली मित्र. डॉक्टर बबन डावर मला तिथे गुरु मिळाले. डॉक्टर BM डावर, जगातला सगळ्यात चांगला माणूस. त्याला मी चालता बोलता देव म्हणत असतो, चालता बोलता देव. आजही त्यांचं नाव न घेता मी एक पण सर्जरी करत नाही. जेवढ्या मी या सर्जरी केल्यात सगळ्या सर्जरी डावर सरांच्या चरणी अर्पण आहेत. सगळ्या सर्जरी. एवढा ग्रेट माणूस होणे नाही, एवढ्या मोठ्या खुर्शीवर बसलेला प्लास्टिक सर्जन ह्या जगात होणे नाही. एवढा मोठा माणूस. आणि डावर सरांचा वडिलांनी काय प्रेम करावं असलं प्रेम त्या माणसाने माझ्यावरती 3.5 वर्ष केलं. आणि त्यांची इच्छा होती की असलं पोरगं सोडायचं नाही, तू माझ्यासोबत राहा, मुंबईत राहा. मी म्हणून नाही सर, मला मुंबईत राहायचं नाही आहे. का रे? 2 कारण आहेत म्हणलं सर. एक कारण आहे, माझे मायांना इकडे येत नाहीत. आम्ही तुम्हाला सांगून गेलो की आम्ही 3 भाऊ 4 बहिणींनी सगळे जिकडे तिकडे गेले आणि मायांना सोबत कोणी नाही आहे. मला त्यांच्यासोबत राहायचं. त्यांना खूप प्रयत्न केला कन्व्हिन्स करायचा. मी म्हणालो की त्यांनाच का कन्व्हिन्स करायचं, त्यांनी एवढी जिंदगी घातली आहे छोट्या गावामध्ये, त्यांना कन्व्हिन्स करून घेऊन जाण्यापेक्षा आपण का नाही कन्व्हिन्स व्हायचं, आपण का नाही इकडे जायचं. मी कन्व्हिन्स झालो आणि मी लातूरला याचा निर्णय घेतला आहे. पहिलं कारण. दुसरं कारण असं होतं की मी जेवढे वर्ष प्लास्टिक सर्जरी शिकलो ना मित्र, प्लास्टिक सर्जरीमध्ये येणारे सगळे पेशंट श्रीमंतातले श्रीमंत. मी जगात जेवढ्या गाड्या आयुष्यात कधीच नाही पाहिल्या तेवढ्या सगळ्या गाड्या मी त्या प्लास्टिक सर्जरीच्या डॉक्टर सरांकडे, म्हणजे सरांचा असिस्टंट म्हणून बसायचो आणि फक्त येणाऱ्या पेशंटची गाडी बघायचो. कधी आयुष्यामध्ये अशी गाडी आपल्याला घेता येईल का असे स्वप्न मला वाटायचे. कारण एकही हिरो आणि एकही हिरोईन त्या काळातली नाही जी सरांकडे सर्जरी करून घेतली. एक पण नाही, एक पण. तुम्ही नाव सांगा ते हिरो आणि नाव सांगा ते हिरोईन सरांकडे. आणि तेही वेटिंगला बाहेर बसलेला असायचे. असला बाप माणूस होता. ते म्हणाले विठ्ठल तरी पण ऐक माझं. मी म्हणालो नाही सर, एवढ्या श्रीमंताचा मी डॉक्टर नाही आहे. ही श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी मला गरिबांकडे घेऊन जायची, गरिबांकडे. मला डावर सर म्हणाले विठ्ठल, हे जे तू बोललास ना, 29 वर्ष वय आहे तुझं मित्रा, 29 वर्षाचं पोरग आहेस तू. हे कधी बोलायचं असतं? 70 वर्ष वय झालं, पोट भरलं, प्रॅक्टिस झाली, सगळं झाल्यानंतर आता काहीतरी गरिबांसाठी करू असं म्हणायचं असतं. तुझ्यात ABCD पण सुरू नाही, तुझ्याकडे 1 रुपया पण नाही, तू गरिबाच्या गप्पा करतोस. म्हणून नाही सर, मला तेच करायचं, माझं ओरिजिन तेच आहे आणि मला तिथंच जायचं. अगदी मला आशीर्वाद द्या, तुम्ही हो म्हणल्याशिवाय उठणार नाही. सरांना क्षणभर पटलं नाही, पण सर हो म्हणाले. त्याचं कारण आहे मित्र, तुम्हाला सांगतो. अशा काही सर्जरी आहेत की आपल्यातला कुठलाच माणूस करू शकत नाही. मी पण करू शकत नाही. नाकाची प्लास्टिक सर्जरी तुम्हाला सांगतो मी, किती लोक करू शकतात?
आजही नाकाची प्लास्टिक सर्जरी करायची ना. मी एक तुम्हाला घटना सांगतो की 18 ऑगस्ट 1997ला एका हिरोईनची सर्जरी सरांनी केली. तिचा मी पहिला असिस्टंट होतो आणि त्या सर्जरीचं बिल 10 लाख रुपये होतं. ही गोष्ट आहे एक्झॅक्टली 20 वर्षापूर्वीची. आज किती असेल हो? विचार करू शकतो आपण कोणी? नाही करू शकत. म्हणून नाकाची प्लास्टिक सर्जरी फक्त हिरोईननीच करून घेतली. हिरोईननीच करून घेतली. विठ्ठल लहाने मोलकर्णीच्या मुलीची पण नाकाची प्लास्टिक सर्जरी करून देतो. मोलकर्णीच्या मुलीची पण. आम्ही 40-50 हजार रुपयात सर्जरी करून देतो. आणि हे माझं स्वप्न होतं. आज 17 वर्षानंतर ते फुलफिल झालं. मला खूप छान वाटतं. दावर सरांकडे बसलो, दावर सरांचे आशीर्वाद घेतले. बायको, माझा मुलगा तेव्हा छोटा होता प्रसाद, तिघही गेलो होतो. आणि 2 कारणे लातूरमध्ये आलो. माझ्या अण्णा आणि गरिबांकडे प्लास्टिक सर्जरी घेऊन जायची. लातूरमध्ये आलो मित्र, काय माहीत नाही, देवाला माहिती आहे. 5 एप्रिलला मी माझी ओपीडी सुरू केली. 21 मेला माझं हॉस्पिटल सुरू केलं. 2000ची गोष्ट. आणि 21 मेला हॉस्पिटल सुरू केलं 3 बेडचं. त्यात 3 रूम होत्या, 5 बेड टाकले होते. एक ऑपरेशन थिएटर, माझ्या बायकोची कन्सल्टिंग, माझी कन्सल्टिंग आणि 2 कन्सल्टिंगच्या मधला एरिया वेटिंग एरिया, असं आमचं हॉस्पिटल भाड्याच्या ह्याच्यात 400-500 स्क्वेअर फूट एरियामध्ये सुरू केलं. हॉस्पिटल सुरू केलं. पण 21 मेला रविवार होता आणि 22 मेला सोमवार होता. मी पहिल्या दिवशी 3 सर्जरी केल्या. पहिल्या दिवशी 3 सर्जरी. बघा, पहिल्या दिवशी. आणि काय काम सुरू झालं मागे बघायची गरज नाही पडली. आता सांगायची गरज नाही मित्र. अवरेज 10 सर्जरी दररोज करतो. त्यातल्या 2 ते 3 सर्जरी दररोज मी फ्री करतो दररोज. आणि तरी सुद्धा साधारणपणे 300 सर्जरी वेटिंग असतात. 300. आज कुणी आला तर मिनिमम 40 दिवस मी तारीख देऊ शकत नाही. असल्या वेळेचं काम सुरू झालं. हे सगळे तुमच्या आशीर्वादाने, मायांच्या आशीर्वादाने. आणि मी काम पहाटे 5ला सुरू करतो आणि संध्याकाळी 6:30 पर्यंत नॉनस्टॉप काम करतो. न श्वास घेता काम करतो. न श्वास घेता काम कसा करतो? कुणालाही बघायचंय. एक दिवस विठ्ठल लहाने सोबत राहायचं. फक्त एक दिवस. बॉस, तुमचं 1 किलो वजन नाही कमी झालं ना, मला विठ्ठल लहाने म्हणायचं. फक्त सोबत राहायचं. पहाटेचे 5 ते संध्याकाळचे 6:30 फक्त सोबत राहायचं. मी करेल ते करायचं. ऑपरेशन करा म्हणत नाही, फक्त बाकीच्या गोष्टी करा.